बदलापुरातल्या म्हाडा कॉलनीतील BSUP योजनेतल्या घरांची प्रचंड दुरवस्था झाली आहे। या घरांची वेळीच दुरुस्ती न झाल्यास एखादी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक नगरसेविका ज्योती दारविन यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या इमारतीच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधलंय। 15 वर्षांपूर्वी बदलापूर पूर्वेकडील म्हाडा कॉलनीत BSUP योजनेअंतर्गत 20 इमारती बांधण्यात आल्या। या ठिकाणी जवळपास 400 कुटुंब राहतात। मात्र तेव्हापासून या इमारतींची दुरुस्तीच झालेली नाही। या इमारतींच्या भिंती अतिशय जीर्ण झाल्या आहेत। बऱ्याच इमारतींच्या जिन्यातील संरक्षक खिडक्या कोसळल्या आहेत। सर्वात गंभीर बाब म्हणजे काही घरांमध्ये स्लॅब कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत। या घरांची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न केल्यास इथं एखादी मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती नगरसेविका ज्योती दारविन यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे या धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीसाठी पालिका प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। इथे बऱ्याचदा स्लॅब पडल्याचं आम्हाला तक्रार येते आणि ते नगरपालिकेच्या मार्फत आम्ही दुरुस्ती पण करून घेतो। पण लोकांच्या मनात एवढी भीती आहे की रात्री झोपताना पण कधी स्लॅब त्यांच्यावरती कोसळेल। आतापर्यंत तर जीवितहानी झाली नाही आहे, पण 26 फेब्रुवारीला इथे खिडकी पण खाली पडलेलं, तर लहान मुलं इथे खेळत असतात, तर कधी काय होऊ शकतं। तर आपण त्याची वाट न पाहता इथे लवकरात लवकर ह्याचं स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट करून घेऊन म्हणजे ह्याची दुरुस्ती वगैरे सुरू व्हायला पाहिजे, जेणेकरून काही अपघात घडणार नाही। आणि तेच हे लहान मुलांचं इथे कधी खेळताना काही अपघात होऊ शकतो, नाहीतर झोपल्या झोपेत स्लॅब पडू शकतो। तर हे सर्व गोष्टींचा, आणि पावसाळा आता सुरूच होणार आहे, जवळच आहे पावसाळा, तर पावसाळ्यात उलट जास्त स्लॅब कोसळण्याची आपल्याला न्यूज भेटू शकते। तर मग ते गांभीर्य लक्षात ठेवून लवकरात लवकर ह्याचा निर्णय घ्यायला पाहिजे, हीच माझी अपेक्षा आहे।